नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही सगळे? तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व मगध साम्राज्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. जसे की आपला मागील भाग 5 मध्ये आपण सर्वांनी बौद्ध धर्माबद्दल संपूर्ण माहिती घेतली होती. आजचा भाग 6 याच्यामध्ये आपण सर्व मगध साम्राज्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. आणि या भागने आपले मगध साम्राज्याबद्दल जेवढे पण प्रश्न येतील तेवढे सर्व क्लिअर होणार आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी ठरेल. तर चला, आपला वेळ वाया न घालवता आपण सर्व व्हिडिओला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये आपला पहिला पॉईंट आहे मगध साम्राज्य इसवी सन पूर्व 6वे ते इसवी सन पूर्व 4थे शतक. म्हणजे मगध साम्राज्याची जी सुरुवात होती ती 6व्या ते 4थ्या शतकामध्ये झाली होती. तर यामध्ये आपला पहिला पॉईंट आहे मगध सत्तेचा पाया घालणारा राजा, जो की आहे त्याचं नाव आहे बिंबिसार, जो की हर्यंक राजवंशामधला होता. तर आपला दुसरा पॉइंट आहे मगधची राजधानी. सुरुवातीला राजगीर व नंतर पाटलीपुत्र. तर मगध साम्राज्याची जी राजधानी होती ती सुरुवातीला राजगीर ही होती आणि नंतर पाटलीपुत्र ही झाली होती. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत तिसरा पॉइंट. त्यामध्ये आहे मगधचे प्रसिद्ध राज्यकर्ते. पहिला राज्यकर्ता आहे अजातशत्रू, जो की हर्यंक राजवंशामधला होता. दुसरा राज्यकर्ता आहे उद्दीन, जो की शिशुनाग राजवंशामधला होता. आणि तिसरा राज्यकर्ता आहे शिशुनाग, जो की शिशुनाग राजवंशामधील होता. तर आपला चौथा राज्यकर्ता आहे महापद्मनंद, जो की नंद राजवंशाचा संस्थापक होता. आणि आपला पाचवा राज्यकर्ता आहे धनानंद, जो की शेवटचा नंदवंशीय राजा होता. आता आपण बघणार आहोत चौथा पॉइंट. त्यामध्ये आहे बिंबिसारच्या दरबारी असलेला प्रसिद्ध राजवैद्य. त्याचे नाव आहे जीवक. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत इसवी सन पूर्व काळातील परकीय आक्रमणे. तर पहिला आक्रमण आहे इराणी आक्रमण, जे की 6व्या मध्ये झाले होते. तर त्यामधला पहिला पॉइंट आहे भारतावरती आक्रमण करणारा इराणी सम्राट, जो की आहे त्याचं नाव आहे पहिला डॅरियस. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत दुसरा पॉइंट. त्यामध्ये आहे इराणी आक्रमणाचे परिणाम. पहिला परिणाम आहे इराणी सम्राट व भारताच्या व्यापाराची वाढ झाली. तर इराणी सम्राट या इराणी आक्रमणाने इराणी सम्राट आणि भारताच्या व्यापाराची वाढ झाली. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत दुसरा परिणाम, जो की अशोक स्तंभावरील घंटाकृती सिंहशीर्ष, बैलाकृती शीर्ष यांवरील इराणी ठसा. आणि आता आपला तिसरा परिणाम आहे खरोष्टी लिपी इराणी अॅरमाइक अक्षरांवरून विकसित झाली. जी खरोष्टी लिपी आहे ती इराणी अॅरमाइक अक्षरांवरून विकसित झालेली आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत अलेक्झांडर द ग्रेटने केलेले आक्रमण, जे की ग्रीकांचे आक्रमण होते आणि हे आक्रमण 4थ्या शतकामध्ये झाले होते. त्यामधील पहिला पॉइंट आहे अलेक्झांडर द ग्रेटला साथ देणारा भारतीय राजा. त्याचं नाव आहे अंभी. आणि दुसरा पॉइंट आहे अलेक्झांडर द ग्रेटला प्रतिकार करणारा भारतीय राजा. त्याचं नाव आहे पोरस. यामध्ये आपला तिसरा पॉइंट आहे अलेक्झांडर द ग्रेटने पोरसला ज्या लढाईत पराभूत केले ती लढाई म्हणजेच झेलमची लढाई. इसवी सन पूर्व 326 मध्ये ही लढाई झाली होती. यामध्ये आपला चौथा पॉइंट आहे ग्रीक आक्रमणाचे परिणाम. तर पहिला परिणाम आहे ग्रीक व भारतीय परंपरांचा संगम असलेला गांधार शिल्पशैलींचा उदय झाला. दुसरा परिणाम आहे ग्रीक खगोलशास्त्राशी भारताचा परिचय. आणि तिसरा परिणाम झाला ग्रीक व भारत व्यापारी व सांस्कृतिक संबंधांची वाढ झाली. आणि चौथा परिणाम झाला की नाणी पाडण्याच्या कलेवरती ग्रीकांचा प्रभाव पडला.